झोपायचं ना, अजून काय? रुद्र थेट बोलला. पण लीला पाहत होती. तिच्या भावना दुखावतील असं तुला वाटत नाही? रुद्रने फक्त मागे वळून पाहिलं व हलकसा हसला. नाही दुखवणार तिला. काव्या काही बोलायच्या आतच रुद्रने तिला बेडवर ओढलं. काव्या मनात म्हणाली, लीला दुखावली तर दुखावली, पण माझा प्रश्न वेगळाच आहे. आपण दोघं एकत्र झोपलो तर मग मी फाईल कशी चोरू? क्षणभर विचार केल्यावर तिला आठवलं की तिच्याकडे शांत करणारा सुगंधी धूप आहे, अगदी अशा प्रसंगासाठीच ठेवलेला. ते बाथरूमला जाताना संधी साधून तो धूप पेटवते. पूर्वीपासून हा धूप रुद्रला लगेच झोपवायचा. आजही काम करेल, तिनं मनात ठरवलं. बेडवर पडल्यावर काव्याने त्याच्याकडे पाहून विचारलं, तू रात्री काही करणार नाहीस ना? तिची नजर त्याच्या परिपूर्ण शरीरावरून फिरली. काय विचार करतेस? मी जखमी आहे, एवढा अमानुष आहे मी तुझ्या नजरेत? काव्याने ओशाळत म्हणाली. नाही रे, तसं नाही. शिवाय तुला माझ्याकडे हात लावायची इच्छा असेल असंही वाटत नाही. आपल्यामध्ये आपल्या आईमुळे जे झालं त्यानंतर. रुद्रचा चेहरा काळवंडला. तो काही न बोलता तिच्याकडून दूर वळून झोपला. काव्या दीर्घ श्वास घेऊन निजली. त्या रात्री मात्र काही जण झोपलेच नाहीत. कक्षाबाहेर उभी असलेली लीला आतून पेटत होती. रुद्र असं कसं करू शकतो? काव्यासोबत एकाच बेडवर दोघांचा घटस्फोट होणार नव्हता का? मग अजूनही ते फक्त झोपले असतील की नाही? नक्की काहीतरी रागाने लीलाचे हात थरथरत होते, पण ती काही बोलू शकत नव्हती. कारण तिनंच रुद्राला सांगितलं होतं, मला काही हरकत नाही. मध्यरात्री काव्या अचानक जागी झाली. रुद्र खोल झोपेत होता. तिला वाटलं की धुपाचा परिणाम झाला. ती शांतपणे उठली आणि खोलीबाहेर पडली. तिला माहीत नव्हतं की बेडवर पडलेला रुद्रने डोळे उघडले. रात्रीपेक्षा काळे, भेदक. धूप आता त्याच्यावर काही परिणाम करीत नव्हता. लीलाने केलेल्या उपचारातून त्याची औषध प्रतिकारशक्ती पूर्ण बदलली होती. तो मुद्दाम झोपल्याचा अभिनय करत होता. काव्या अभ्यासिकेत शिरली. ती फाईल्स चावू लागली. लवकरच तिची नजर एका फाईलवर गेली. पाटील समूह, गोपनीय सहकार्य, दस्तऐवज. काव्या थक्क झाली. रुद्र पाटील समूहाशी गुप्त सहकार्य करत होता आणि त्या कागदावर मनोहर पाटीलची स्वाक्षरी होती. हे कधीपासून? दिवाण समूह विरुद्ध संघर्षातच का? आता तिला समजलं. राजदीप दिवाण याला ही फाईल का हवी होती. ही फाईल मिळाली तर राजदीप दिवाण सिद्ध करू शकतो पाटील समूहाने त्याच्यावर लावलेला साहित्य चोरीचा खोटा आरोप, रुद्र आणि पाटील समूह यांचे गुप्त व्यवहार. हे उघड झालं की दोष पाटील समूह आणि रुद्रवर जाईल. काव्या फाईल हातात घेऊन बाहेर पडली. पण दारातच अचानक रुद्र उभा होता. काव्या, कुठे चाललीस? काव्या थरथरली. मी बाथरूमला. आता मागे काय लपवले? रुद्रचा आवाज थंड होता. काव्या हादरली. नाही रुद्र, प्लीज, मला ही फाईल जाऊ दे. राजदीप दिवाण मला ठार मारेल, पण ही फाईल दिली तर आयशाला सोडेल. मी ती देऊ शकत नाही, रुद्र गंभीरपणे म्हणाला. काव्या मागे हटत राहिली. तुला माहिती आहे ही फाईल किती महत्त्वाची आहे? तो ओरडला. पण आयशा महत्त्वाची नाही का?
तिने काय केलंय? माझा सूड मी घेईन, पण आधी आयशा सुरक्षित असली पाहिजे. मी सांगितलं ना, मी आयशाला वाचवेन. ती धोक्यात नाही. कशी नाही? काव्या संतापली. तिचा चेहरा कापतानाचा व्हिडिओ आपण दोघांनी पाहिलाय. तो व्हिडिओ खोटा आहे, रुद्रने ठाम सांगितलं. काव्याच्या अंगावर काटा आला. नाही, मी स्वतः पाहिले. रक्ताने भरलेला चाकू, तिची आरडाओरड. तू म्हणतोस तो खोटा आहे? तू हट्टीपणा करतेस. रुद्र झपकन पुढे आला. तिचा हात पकडून फाईल हिसकावली. काव्या जमिनीवर कोसळली. तिचे डोळे लाल झाले. ठीक आहे, तू नाही करणार मदत, मग मीच करेन आयशाला वाचवायला. मला तुझी गरज नाही. काव्या रागाने बाहेर निघून गेली. बाहेर माधव शांतपणे म्हणाला, साहेब, ती फाईल राजदीप दिवाणकडे पोहोचली तर? त्यामुळे आयशा आणखी धोक्यात येईल, रुद्र म्हणाला. माधव मान हलवतो. काव्यावर लक्ष ठेव. ती काही मूर्खपणा करणार नाही याची खात्री कर. हो साहेब. आणि एक माहिती आली आहे. एक ठिकाण संशयास्पद आहे. रुद्रचा चेहरा बदलला. सांग. काव्या पुन्हा कॉल करते. फाईल आणलीस? राजदीप दिवाण विचारतो. काव्या शांतपणे खोटं बोलते. हो, माझ्याकडे आहे. खरंच? त्याला विश्वास बसत नव्हता. रुद्र फाईल एवढ्या सहज द्यायचा? काव्या निर्धाराने म्हणते, हो, रुद्र आणि पाटील समूहाचं गुप्त सहकार्य. फाईलवर मनोहर पाटीलची सही आहे. राजदीप दिवाण खतरनाक हसला. छान केलेस काव्या. पत्ता पाठवतो, ताबडतोब इथे ये. दुसऱ्या दिवशी सकाळीच काव्या ठरलेल्या जागी धावत पोचली. तिच्या हातात निळी बॅग होती आणि समोर बसलेला राजदीप दिवाणकडे ती थेट पाहत उभी राहिली. माझी मुलगी कुठे आहे? काव्याचा आवाज पूर्ण शांत पण थंड होता. राजदीपच्या चेहऱ्यावर एक विचित्र स्मित उमटलं. कागद कुठे आहेत? काव्याने टेबलावर फाईल फेकली. राजदीप ती उचलू पाहत होता, पण काव्याने एक हात ठेवून ती खाली दाबली. माझी मुलगी कुठे आहे? तिने पुन्हा विचारलं. राजदीपने थंड नजरेने उत्तर दिलं. इथे येऊन तुला अजूनही वाटते की तू माझ्याशी सौदेबाजी करू शकतेस? इतक्यात काही धडधाकट बॉडीगार्ड आत आले आणि काव्याला वेढून उभे राहिले. आज जे काही घडले ते सगळं तुझ्यामुळे. आज तू इथून जिवंत जाणार नाहीस, त्यातील एक जड आवाजात म्हणाला. काव्या शांतपणे म्हणाली, खरंच? तुम्हाला खात्री आहे की मला मारायचे? राजदीप, जर मी मेले तर तुझ्या अंगातील विष कोण काढणार? राजदीप दचकलाच. काय बोलतेस तू? काव्याचा आवाज अजून थंड झाला. गेल्या काही दिवसात तुला चिडचिड जास्त होत नाहीये. त्या चहात मी जे टाकलं होतं त्याचं विष तुझ्या अस्थिमज्जेत पोहोचले आणि तुला ते लक्षातही आलं नाही. भन्नाट आहे ना? इतका हुशार दिवाण साहेब आज स्वतःच्या नशिबाचे कैदी झालेत. राजदीप संतापला. तू मला विष दिलंस? हो, काव्या म्हणाली. यासाठी तुझ्या प्रिय पत्नीचे आभार मान. तिने मला तुझ्याजवळ आणलं. तिची निवड नसती तर मी तुझ्या इतक्या जवळ येऊ शकलेच नसते साहेब. राजदीपने तिला थप्पड मारण्याचा प्रयत्न केला, पण ती सहज बाजूला झाली. आता सांग, माझी मुलगी कुठे आहे? मला आयशा परत दिलीस तर मी तुला औषध देईन आणि हे कागदही. नाहीतर मला मारून तुला फाईल तर मिळेल, पण तुझा मृत्यू तरी थांबणार नाही. राजदीप अचानक वेड्याप्रमाणे हसू लागला. मुलगी इथे नाही, अशा ठिकाणी ठेवले की तुला आयुष्यभर सापणार नाही. चल, दोघंही थांबू. बघू आधी कोण मरतं, मी की तुझी मुलगी. काव्याचा श्वास अडकला. तिचा चेहरा पांढरा पडला. तेव्हाच एक माणूस धावत आला. अध्यक्ष साहेब, वाईट बातमी. रुद्र आणि त्याची माणसं बेसमेंट तोडून आत घुसली आणि मुलगी सोबत घेऊन गेले. राजदीप दिसला. त्याने येणाऱ्या माणसाला लाथ मारून पाडलं. नालायक, एवढे लोक असून एक रुद्र सुद्धा थांबवू शकला नाहीस?
साहेब, रुद्र जखमी आहे. मी ऐकलं की त्याला छातीत गोळी लागली. जाताना तो जिवंत होता, पण आता? काव्याच्या हातातून फाईल सुटून खाली पडली. क्षणभर राजदीपही निशब्द झाला. काव्य धावत बाहेर पडली. राजदीपने फाईल उचलली, उघडली. आत सगळी पानं कोरी. काव्या, तुला मी सोडणार नाही. काव्या वेड्याप्रमाणे घरात पोहोचली. आत माधव उभा होता, गंभीर चेहऱ्याने. मॅडम, रुद्र कुठे आहे? ती किंचाळली. सर, मला माहीत नाही. काय? आणि आयशा? ती आत आहे. तेव्हाच एक आवाज उमटला. कोट परिधान केलेला, रुबाबदार पण कठोर चेहऱ्याचा मध्यमवयीन व्यक्ती पुढे आला. तूच काव्या, आणि ही तुझी मुलगी. आयशा बाजूला शांत झोपलेली होती. काव्या धावत तिच्याकडे गेली. कुठेही मार लागलेला नव्हता. रुद्र खोटं बोलला नव्हता. व्हिडिओ खोटा होता. आयशा, आयशा, काव्या तिला हलवत म्हणाली. पाठीमागून तो पुरुष रागाने म्हणाला. तिला शांत करायला इंजेक्शन दिलं आहे. खूप रडत होती. काव्या झडप घातल्यासारख्या रागाने उठली. इंजेक्शन? कोण तुम्ही? एका छोट्या मुलीला असं कसं काय देऊ शकता? तो थंडपणे म्हणाला. रुद्र आणि मी सध्या एकाच बाजूला आहोत, म्हणून ती मुलगी वाचली. नाहीतर तिचं काय झालं असतं सांगता येत नाही. काव्य एकदम स्तब्ध. तुम्ही? मनोहर पाटील, पाटील समूहाचे? त्याने भोवळ्या उंचवल्या. माझी ओळख आहे तुला. मग रुद्र कुठे आहे? काव्य थरथरत विचारते. मनोहर थंड, भावनाशून्य आवाजात म्हणाला. तो मेलाय. काव्याची दुनिया थांबली. तिच्या डोळ्यातलं सगळं जग काळवंडलं. नाही, हे खोटं आहे. असं होऊ शकत नाही. ती मागे सरकत कोसळणारच होती. मनोहर पुढे म्हणाला. तिथे फार धोका होता. मी त्याला थांबवलं होतं, पण तो वेडा झाला होता. मुलगी वाचवायची म्हणून स्वतःला गोळीत झोकून दिलं. एका मुलीसाठी एवढं? मला कळत नाही. एक गेली तर दुसरी मिळतेच. गप्प बस. काव्य रडत ओरडली. मनोहर डोळे विस्फारून म्हणाला. काय म्हणालीस? इतक्यात ओळखीचा आवाज ऐकू आला. ठीक आहे मनोहर साहेब, तिचा जीव काढू नका. तुमची मजा झाली, आता थांबा. काव्या गोठली, हळूच वळली. रुद्र दारातून आत येत होता. छातीवर रक्त, पाय डगमगणारे पण जिवंत. काव्याच्या डोळ्यातून पाणी गळू लागलं. तिला तिच्या कानावर विश्वासच बसत नव्हता. तो मेला नव्हता. तो परत आला होता तिच्यासाठी.